Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching the Inkscape Rock by Robert Southey. Robert Southey was born in Bristol in England. मित्रांनो, इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या ठिकाणी रॉबर्ट सौदी यांचा जन्म झाला. He was a poet laureate of England from 1813 to 1843. इंग्लंडमधील पोएट लॉरिएटचा सन्मान त्यांनी 30 वर्ष अनुभवला, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत, कारण त्यांचा मृत्यू 1843 मध्ये झाला. His many poems are popular in school and colleges, like The Battle of Blenheim, Bishop Hatto, or the present poem The Inkscape Rock, which was published in 1802. So now let's deal with this poem without wasting too much time. So look here friends, things to remember. Before studying this poem, we have to keep some things in our mind, like ballad. What is ballad? Ballad is a poem or song narrating a story in short stanzas. मित्रांनो, एखादी गोष्ट ज्या वेळेस कवितेच्या माध्यमातून किंवा गीताच्या माध्यमातून सांगितली जाते त्याला आपण बॅलड म्हणतो, आणि बॅलडला मराठीत पोवाडा म्हणतात. आता तुम्हाला लवकर समजेल पोवाडा म्हणजेच काय असतं. The present poem, that is the Inkscape Rock, is also written in ballad form because it also tells a story in poetic forms. It is rather lengthy poem because it has 17 stanzas, but there are short stanzas because each stanza has only 4 lines. That's why we are going to analyze 68 lines one by one in this poem. Now the second thing we have to remember is a literary device, that is poetic justice. Poetic justice is a literary device in which ultimately virtue is rewarded and viciousness is punished. Poetic justice म्हणजेच सद्गुणाचा गौरव केला जातो आणि दुर्गुणाला शिक्षा दिली जाते. The present poem also highlights the proverb, that is as you sow so shall you reap. म्हणजेच पेराल तेच उगेल किंवा जैसी करणी वैसी भरणी. मित्रांनो, या कवितेमध्ये देखील 2 कॅरेक्टर्स आहेत. त्यापैकी सत्कर्म करणाऱ्या कॅरेक्टरचा गौरव होतो, परंतु दुष्कर्म करणाऱ्या कॅरेक्टरला शेवटी शिक्षा भोगावी लागते. Now let us know about these characters and place mentioned in this poem. Look here, the first character is Abbot of Aberbrothock. He was the head of the monastic community of Aberbrothock Abbey, Angus, Scotland, founded under the patronage of King William of Scotland. Abbot means मठाधिपती. बघा, साधू संतांचं जे काही मठ असतं त्याच्या प्रमुखाला आपण ॲबट म्हणतो. स्कॉटलँड मधील अँगस या ठिकाणी ॲबरब्रोथक ॲबी हे मठवासीय लोकांसाठीचे एक मठ आहे, ज्याची स्थापना स्कॉटलँडचे किंग विल्यम यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली होती. ॲबट ऑफ ॲबरब्रोथक इज द फर्स्ट कॅरेक्टर इन दिस पोएम हु इज इनविजिबल. म्हणजे ह्या कवितेमध्ये इनविजिबल म्हणजेच हे पात्र आपल्याला प्रत्यक्ष कवितेमध्ये भेटणार नाहीये. देर इज ओनली अ रेफरन्स टू हिम. त्यांचा फक्त या कवितेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. बट हिज कॅरेक्टर इज अ व्हर्च्युअस अँड स्पिरिच्युअल वन. परंतु त्यांचं पात्र हे मात्र सद्गुणी आहे. नाऊ लेट अस टॉक अबाउट द सेकंड कॅरेक्टर, दॅट इज सर राल्फ द रॉवर, अँड ही इज अ सी पायरेट. आता सी पायरेट म्हणजे समुद्रावर चाचेगिरी करणारी व्यक्ती, म्हणजेच समुद्रावर लुटमार करणाऱ्या व्यक्तीला सी पायरेट म्हणतात. आणि याचं जे कॅरेक्टर आहे ते दुष्ट कॅरेक्टर आहे. ही इज व्हिशियस अँड इव्हिल वन, आणि त्याच्यामुळेच त्याला शेवटी शिक्षा भोगावी लागते. आणि इथंच आपण पोएटिक जस्टिस याचा उल्लेख करणार आहोत ज्या वेळेस आपण कविता ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. नाऊ लेट अस टॉक अबाउट द इन्स्केप रॉक which is mentioned in the title of this poem. Inkscape Rock is a notorious sandstone reef about 11 miles, that is 18 kilometers of the east coast of Angus, Scotland.
इन्स्केप रॉक हे नोटोरियस म्हणजेच कुप्रसिद्ध खडक आहे, जे की गाळ आणि वाळूपासून बनलेला आहे आणि त्याला रीफ म्हटलेले आहे. रीफ म्हणजे असा खडक की जेमतेम पाण्याखाली बुडालेला असतो समुद्रामध्ये, त्याला रीफ म्हणतात. तर इन्स्केप रॉक हे स्कॉटलँड मधील अँगसच्या किनारपट्टीपासून जवळपास 11 मैल म्हणजेच 18 किलोमीटर अंतरावर आहे. सो फ्रेंड्स, कीप ऑल दिस थिंग्स इन युअर माइंड टू अंडरस्टँड द पोएम इन अ बेटर वे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे या कवितेमध्ये. यू विल सर्टनली एन्जॉय दिस पोएम. नाउ लेट अस सी द ऍक्च्युअल पोएम लाइन बाय लाइन. द इन्स्केप रॉक, and this is the first stanza of this poem. The sea atmosphere is described in this first stanza. Look here. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. बघा, हवेमध्ये हालचाल नाही, हवा शांत आहे. समुद्रामध्ये देखील कुठल्याही प्रकारची हालचाल नाही आणि त्याचबरोबर शक्य तेवढी जहाज देखील एकाच ठिकाणी शांतपणे उभी आहे. नाउ वन मोर नोटिसेबल थिंग इज हियर, दॅट इज शी इज युज्ड फॉर द शिप. शिप साठी शी ह्या पर्सनल प्रोनाउनचा वापर करण्यात आलेला आहे. आणि मग पुढे जे आहे थर्ड लाईन मध्ये हर आणि फोर्थ मध्ये देखील हर. मग हे हर जे पर्सनल प्रोनाउन आहे म्हणजेच पॉझिटिव्ह पर्सनल प्रोनाउन आहेत, ते देखील मग शिप साठी वापरण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, her sails from heaven received no motion, her keel was steady in the ocean. आता इथं सेल्स म्हणजेच काय, तर इथे इमेज मध्ये बघा शीड आपण म्हणतो, म्हणजे ज्याला हवा लागते मग शीड मध्ये हालचाल निर्माण होते आणि मग जहाज किंवा बोट असेल त्याला गती आणि दिशा प्राप्त होते. परंतु इथे बघा हेवन म्हणजे स्काय, परंतु स्काय मधून कोणतीही गती त्या शीडला प्राप्त होत नाही, म्हणजे हवाच नाहीये, वारा वाहत नाहीये, त्याच्यामुळे त्या शीडला गती प्राप्त होत नाही आणि परिणामी ते जहाज एकाच ठिकाणी आहे, जहाज सुद्धा गतिमान होऊ शकत नाहीये. पुढे बघा, हर कील वॉज स्टेडी इन द ओशन. आता कील म्हणजेच काय, पुन्हा एक इमेज बघा इथं समजून घेऊया. हा जो जहाजाचा सर्वात खालचा पृष्ठभाग असतो त्याला आपण कील म्हणतो. साधारणपणे ते वुडन स्ट्रक्चर असतं ज्याच्यावर बोट किंवा मग जहाजाचा पूर्ण सांगाडा हा उभा राहतो. म्हणजेच जहाजाचा पृष्ठभाग हा समुद्रामध्ये एकाच ठिकाणी स्थिरावलेला आहे. सो वी कॅन लिस्ट द ऑब्जेक्ट्स विच आर स्टील ऑर स्टेडी. लुक हियर, एअर इज स्टील, देन शिप, सेल्स और कील. एकतर ते मग शांत आहेत किंवा मग स्थिरावलेले आहेत. असे एकूण इथं 4 ऑब्जेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकूणच सर्वीकडे जे वातावरण आहे समुद्रातील ते काय आहे, शांत आणि शांत. दिस डिस्क्रिप्शन हायलाइट्स द calmness of the sea at the beginning of this poem. Now let us talk about the poetic devices or figures of speech used in the first stanza. Look here, no stir in, no stir in. These words are repeated and that's why there is a poetic device repetition. Second line, the ship was as still as she could be. So sh sound is repeated and that's why there is alliteration. Now let us find out the rhyme scheme in the first stanza. While finding out the rhyme scheme, the first line of this stanza is always A. जेव्हा आपण rhyme scheme find out करतो, पहिल्या ओळीला आपण नाव देतो A. नंतर आपलं काम राहतं we find out the rhyming pairs in the next lines. मग पुढच्या ओळीमध्ये येणारे rhyming pairs आपण शोधतो. आता जसं की आपण इथं बघूया, C. Does it rhyme with B? Yes. C, B. आता हे राईम झाल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा याला नाव द्यावं लागेल A. पुन्हा आपल्याला मागे जाऊन पाहावं लागेल C हे मोशन सी राईम होतं का, नाही. B सी होईल का, नाही. आणि म्हणून आपल्याला आता C B हे राईम झाल्यामुळे A A हे आपल्याला देता आलं, परंतु पुढे मात्र आपल्याला द्यावं लागेल B. नंतर बघा मोशन, ओशन, these are the rhyming words and that's why we can once again put B. मित्रांनो, याआधी देखील मी इंडियन व्ह्युअर्स या कवितेमध्ये राईम स्कीम कशी फाइंड आउट करतात हे डिटेल मध्ये मी तिथं सांगितलेलं आहे. तर मी आशा बाळगतो की इंडियन व्ह्युअर्स ही कविता आपण एकतर बघितली असेल आणि नाही बघितली असेल तर नक्कीच तुम्ही बघा. ठीक आहे.
So the rhyme scheme of the first stanza is A A B B, and we will find the same rhyme scheme for all the remaining stanzas. Now let us go ahead. Second stanza, look here. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inkscape rock. Here this personal possessive pronoun there refers to the waves. म्हणजे देअर जे आहे तर सागरी लाटांसाठी वापरण्यात आलेला आहे, आणि म्हणूनच देअर शॉक म्हणजेच लाटांचा जोर. या स्टँजामध्ये लाटांचा जोर हा कमी आहे की त्यामुळे जो लाटांचा साऊंड आहे तो येत नाहीये किंवा मोठ्या प्रमाणात तो आवाज नाहीये, किंवा मग लाटा खूप उसळी मारून वर जात आहेत असं देखील काही चिन्ह दिसत नाहीये. And the waves flowed over the Inkscape rock means the waves flowed over the Inkscape rock very smoothly. That's why they could not hide the Inkscape rock. लाटांचा जोर हा कमी असल्यामुळे द Inkscape rock जे आहे ते अदृश्य झालेलं नाहीये. नेक्स्ट, so little they rose, so little they fell. Now look here, they refers to waves. इथं दे जे आहे पुन्हा वेव्स साठी वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच लाटा फक्त हळूहळू वर जात आहेत आणि हळूहळू खाली येत आहेत. नेक्स्ट, they did not move the Inkscape bell. The last line of this stanza. Therefore, they did not rock the bell and therefore the bell could not ring. एकंदरीत सौम्य लाटा असल्यामुळे द Inkscape रॉक हे पाण्याखाली झाकलं गेलेलं नाही, आणि म्हणून द Inkscape बेल, ज्याचा आपण डिटेलमध्ये पुढच्या स्टँजामध्ये रेफरन्स घेणार आहोत, त्याचा नाद होण्याचा किंवा आवाज येण्याचा प्रश्नच येत नाही. नाउ इफ वी टॉक अबाउट द फिगर ऑफ स्पीच इन द फर्स्ट लाइन, साइन और साउंड, स साउंड इज रिपीटेड and that's why there is alliteration. Then in the third line, so little they, so little they, these words are repeated and that's why there is repetition. Now मित्रांनो, आतापर्यंत आपण ह्या स्टोरीसाठी लागणारी सेटिंग पाहिली, म्हणजे समुद्रावरील वातावरण, ॲटमॉस्फिअर आपण बघितलं आहे. आता तिसऱ्या स्टँजापासून खऱ्या अर्थाने स्टोरीला सुरुवात होत आहे. सो लुक हियर, द ॲबट ऑफ एबरब्रोथक had placed the bell on the Inkscape rock. ॲबट म्हणजेच काय तर मठाधिपती, आपण सुरुवातीला देखील बघितलेलं आहे. तर हे एबरब्रोथकचे जे मठाधिपती होते, ते मठाधिपतीने काय केलं, ही जी बेल आहे, इथं काल्पनिक चित्र तुम्ही बघू शकतात आणि इथं काल्पनिक Inkscape रॉक देखील आहे. त्या Inkscape रॉकच्या टॉपवर त्यांनी एक मोठी बेल बसवली, आणि मग त्या बेलमुळे झालं काय, ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग. हियर बॉय मीन्स फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. बॉयचा अर्थ काय होतो, समुद्रावर धोक्याचं ठिकाण दर्शवण्यासाठी एखादी तरंगती वस्तू ठेवली जाते, तिला बॉय म्हणतात. जसं की इथं पुन्हा मी सांगेल की काल्पनिक चित्रामध्ये तुम्ही बघू शकतात की इथं Inkscape रॉक आहे आणि त्याच्या टॉपवर एक मोठी बेल इथं बसवण्यात आलेली आहे, जे की बॉय म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आता ह्या बेलमुळे होणार काय आहे, ज्या वेळेस मोठमोठ्या लाटा निर्माण होतील त्यावेळेस Inkscape रॉक अदृश्य होईल, आणि त्याच वेळेस ही मोठी बेल लाटांच्या धक्क्यामुळे हेलकावे घेईल आणि त्याच्यातून मोठमोठ्याने आवाज निर्माण होईल, जेणेकरून जवळून येणाऱ्या जहाजाला धोक्याची सूचना मिळेल आणि जहाजाची दिशा बदलून दुर्घटना टाळता येईल. दिस बेल वुड हेल्प टू अवॉइड द कलिजन बिटवीन द किल अँड द रॉक, अँड ॲज अ रिझल्ट द क्रू ऑन द शिप वुड बी सेफ. लोकांचा जलप्रवास सुरक्षितपणे व्हावा या उद्देशाने द ॲबट ऑफ एबरब्रोथकने ही बेल Inkscape रॉकवर बसवलेली होती,
आणि अशा प्रकारे त्यांनी हे सत्कर्म केलेलं होतं. And now if you look at this stanza, then you will find the same rhyme scheme, that is AABB. Okay, let's go ahead. When the rock was hid by the surge's swell, the mariners heard the warning bell. आता surge's swell चा अर्थ आहे sudden and great rise in the level of the sea. म्हणजेच मोठ्या मोठ्या लाटा निर्माण झाल्यामुळे म्हणा किंवा भरतीमुळे अचानक ज्यावेळेस पाण्याची पातळी उंचावते त्याला इथं सर्जेस स्वेल म्हटलेलं आहे. त्यामुळे मी आधीच सांगितल्याप्रमाणे इन्स्केप रॉक दिसेनासा व्हायचा त्या लाटांमुळे, मात्र बेल हेलकावे घेत असल्यामुळे ध्वनी निर्माण करत असे आणि मरीनर्स म्हणजेच खलाशी आणि खलाशांपर्यंत ती धोक्याची सूचनाही मिळत असे. नेक्स्ट, अँड देन दे न्यू द perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. बघा, त्या बेलमुळे पुढे आलेला धोका ओळखून म्हणजेच धोकेदायक खडक आहे असे ओळखून जहाजाची दिशा ते बदलत असे आणि होणारी दुर्घटना टाळत असे. आता इथे बघा, ब्लेस्डचा अर्थ तर आशीर्वाद देणे असा होतो, पण इथं जे आहे धन्य होणे किंवा प्रशंसा करणे असा अर्थ घेतलेला आहे. त्यामुळे समुद्रावरील खलाशी ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक विषयी धन्य होते किंवा ते त्यांची प्रशंसा करीत असे. नेक्स्ट, द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी इन हेवन म्हणजे आकाशामध्ये जणू काही सूर्य देखील प्रसन्न होता, चिअरफुल होता आणि एकूणच सर्वीकडे परिस्थिती ही आनंदी आनंदाची होती. नेक्स्ट, द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. व्हील्ड राऊंड मीन्स सोअरिंग राऊंड म्हणजे गिरट्या घालणे, अँड जॉयन्स मीन्स जॉयस फिलिंग ऑर ग्लॅडनेस. सी बर्ड म्हणजेच समुद्र पक्षी. समुद्र पक्षी देखील आकाशामध्ये आनंदाने गिरट्या घालत होते आणि त्यांच्या चिवचिवाट मध्ये देखील आनंदी आनंद होता. इट मीन्स दॅट ओव्हरऑल इट वॉज अ जॉयफुल डे. नेक्स्ट, द बॉय ऑफ द इन्स्केप बेल वॉज सीन, अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. आता स्पेक मीन्स अ टायनी डॉट. Before this, we had the reference to the first character of the story, that is Abbot of the Aberbrothock. Now, the second character is introduced in this stanza. Sir Ralph the Rover walked his deck and he fixed his eye on the darker speck. Sir Ralph the Rover कोण आहे तर he is a sea pirate. आपण आधी बघितलेलं आहे की जे चाचेगिरी करणारी व्यक्ती असते किंवा मग जहाज वगैरे लुटमार करणारी ही व्यक्ती आहे तर त्याला आपण पायरेट म्हणतो. आणि डेकचा अर्थ आहे अ फ्लोअर ऑफ अ शिप म्हणजे जहाजावरील मजला आणि साधारणतः तो वरचा मजला असतो. ज्या दिवशी सर्वीकडे आनंदी आनंद वातावरण होतं त्याच दिवशी सर राल्फची जहाज त्याच ठिकाणाजवळून गेली ज्या ठिकाणी ॲबटने बेल बसवलेली होती. आणि मग राल्फने जहाजाच्या डेकवर जाऊन पाहिले असता त्याला एका काळ्या ठिपक्यासारखी काहीतरी वस्तू दिसली. आता ही ठिपक्यासारखी वस्तू जी आहे ती काय असणार आहे तर ती बेलच आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. आता सर राल्फला देखील अचानक आनंद झाला. तो आनंदाने शिळ घालत होता, आनंदाने गाणे गायला लागला. का? हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. आता मर्थफुलचा अर्थ आहे मेरी किंवा अम्युझिंग म्हणजे प्रसन्न, अगदी आनंदी आनंद. बट द रॉवर्स मर्थ वॉज विकेडनेस. मित्रांनो, समुद्रावरील ऍटमॉस्फिअर मुळे त्याला आनंद नाही झालेला, तर त्याच्या आनंदामध्ये काहीतरी दुष्टपणा लपलेला आहे. आणि तो दुष्टपणा काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. फ्रेंड्स, सम पीपल स्पॉइल द गुड वर्क्स ऑफ अदर्स अँड एक्सप्रेस देअर जॉय.
and Sir Ralph the Rover belongs to that category of the people. Next stanza. His eye was on the Inkscape float. आणि शेवटी त्या वस्तूवर जी नजर पडली होती आता त्याला कळून चुकलं की ही बेलच असावी. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inkscape rock and I will plague the abbot of Aberbrothok. आता कोचचा अर्थ आहे सेड. आणि तो त्यांच्या खलाशाला म्हणायला लागला की तुम्ही काय करा, या इन्स्केप रॉकच्या दिशेने आता जहाज वळवा. कारण ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉकला सहेतुक त्रास देण्याची मानसिकता त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. प्लेग मीन्स कॉज कंटिन्युअल ट्रबल ऑर डिस्ट्रेस टू, म्हणजे कोणाला त्रास देणे. आणि वरती बघा आपण पाहिलं की हिज मर्थ वॉज विकिडनेस, म्हणजेच तो ॲबटला त्रास देऊन त्याचा आनंद साजरा करणार आहे. आता तो त्रास कशा पद्धतीने देणार आहे, लेट अस सी अहेड. द बोट इज लोअर्ड, द बोटमॅन रो अँड टू द इन्स्केप रॉक दे गो. शेवटी खलाशांनी ती बोट वळवली आणि ते आता इन्स्केप रॉक जवळ गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इन्स्केप फ्लोट. सर राल्फने जहाजाच्या कडेवरून खाली वाकून ती बेल कापून टाकली. मग पुढे काय झालं. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. आता गर्गलिंग साऊंड मीन्स मेकिंग ऑर कॅरेक्टराइज्ड बाय अ हॉलो बबलिंग साऊंड अँड बस्ट मीन्स ब्रेक ओपन ऑर अपार्ट सडनली अँड व्हायलंटली. म्हणजेच ती बेल आता तुटल्यामुळे, कट केल्यामुळे खाली पाण्याखाली चाललेली आहे आणि आता खालून पाण्याखालून बुडबुडे निर्माण झालेले आहेत. तुम्ही बघा, आपण गणपती विसर्जन वगैरे करतो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की जशी ती मूर्ती खाली जाते आणि पाण्याचे बुडबुडे वर येतात आणि फुटायला लागतात, त्याच पद्धतीने इथं दृश्य आता निर्माण झालेलं आहे. नेक्स्ट. कोच सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक ओंट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉक. सर राल्फ पुन्हा म्हणाला की आता जो कोणीही या इन्स्केप रॉक जवळून प्रवास करेल तो आता ॲबट विषयी धन्यता व्यक्त करणार नाही किंवा त्यांची स्तुती करणार नाही. हिअर वी कम टू नो दॅट ही वॉज जेलस ऑफ ॲबट अँड दॅट्स वाय ही कट द बेल अँड एन्जॉयड हिज विकिडनेस. नेक्स्ट. सर राल्फ द रॉवर सेल्ड अवे, ही स्कर्ड द सीज फॉर मेनी अ डे. आता स्कर्डचा अर्थ आहे ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप टू रॉब. आता इन्स्केप बेल कापल्यानंतर बरेच दिवस ते लुटमारीसाठी पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोअर. प्लंडर्ड स्टोअर मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ, म्हणजे लुटमार करून मिळवलेली संपत्ती. लुटमार करून त्यांनी आता खूप मोठी संपत्ती जमवलेली आहे. अँड स्टिअर्स, स्टिअर्स मीन्स डिरेक्ट्स द कोर्स ऑफ शिप आणि शॉर मीन्स किनारा. आणि आता पुन्हा स्कॉटलँडच्या किनाऱ्याच्या दिशेने त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. नेक्स्ट स्टॅन्झा. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड्स द स्काय, दे कॅनॉट सी द सन ऑन हाय, द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे, ॲट इव्हिनिंग इट हॅथ died away. Look here. Haze means thin mist, म्हणजेच विरळ धुके. Hath हे ओल्ड इंग्लिश वर्ड आहे, त्याचा अर्थ आहे हॅज. आणि गेल मीन्स अ स्ट्रॉंग विंड, म्हणजे जोरदार वारा. ज्यावेळेस ते स्कॉटलँडच्या दिशेने येत होते त्यावेळेस आकाशामध्ये धुके पसरलेले होते आणि त्यामुळे सूर्य दिसेनासा झाला आणि त्याचबरोबर वारा वेगाने वाहत होता. मात्र संध्याकाळच्या वेळेस त्याचा वेगही थोडासा कमी झाला. रिमेंबर, नाऊ द ॲटमॉस्फिअर इज चेंज्ड ऑन द सी. नेक्स्ट. ऑन द डेक द रॉवर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. आता रॉवर डेकवर उभा आहे. रात्र असल्यामुळे सर्वीकडे काळोख आहे आणि त्यांना किनारा देखील दिसत नाहीये. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is the dawn of the rising moon. Now the crew was panic stricken, but
Ralph assured them that there would be soon light in the sky as the moon was about to appear. तो आपल्या क्रूला फक्त दिलासा देतोय की लगेचच आता काय होणार आहे, चंद्र उगवणार आहे आणि मग आकाशामध्ये पुन्हा आपल्याला प्रकाश पाहायला मिळेल. नेक्स्ट स्टँजा. Can't hear, said one. The breakers roar, for methinks we should be near the shore. आता त्यांच्यापैकीच एक क्रू म्हणतोय की तुम्हाला लाटांचा आवाज येत नाही का, मला वाटतं आतापर्यंत आपण किनाऱ्यापर्यंत पोचायला पाहिजे होतो. नाउ वेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. पुढे तो म्हणतो आहे की आपण कुठे आहोत, काय आहोत हे काहीच कळायला मार्ग नाही आहे, इथली दिशा आणि दशा काहीच लक्षात येत नाही. परंतु त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की कदाचित ती इन्स्केप बेल जर असती तर आपल्याला धोक्याची सूचना मिळाली असती आणि त्याचबरोबर आपण नेमके कुठे आहोत हे देखील लक्षात आलं असतं. नाउ somebody knows the importance of bell and therefore he is repenting on the absence of Inkscape bell. Next stanza. They hear no sound, the swell is strong, though the wind hath fallen, they drift along. Drift means move slowly, म्हणजे हळुवारपणे पुढे सरकणे. स्वेल इज स्ट्रॉंग म्हणजे लाटांचा जोर वाढलेला आहे, मात्र त्यांना कोणताही साऊंड इथं ऐकायला मिळत नाही. आणि प्रोबेबली ते साऊंड कशाला पाहिजे होतं, इन्स्केप बेलचं, आणि ते ऑलरेडी त्यांनी कट केल्यामुळे आता ते साऊंड देखील त्यांना ऐकायला भेटत नाही. हा, मात्र वारा जो आहे थोडासा फॉलन झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे आणि ते आता हळूहळू पुढे सरकतच आहे. नेक्स्ट. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक, ओ क्राइस्ट इट इज द इन्स्केप रॉक. व्हेसल म्हणजे अ शिप और लार्ज बोट, आणि शिवरिंग म्हणजे सेकिंग स्लाइटली अँड अनकंट्रोलेबली, म्हणजे हादरणे किंवा हलणे. बोट पुढे पुढे सरकत असतानाच बोट जोराने आदळली आणि तिला जोराचा हादरा बसला. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे देवा, हे तर इन्स्केप रॉकच आहे. नेक्स्ट स्टँजा. सर राल्फ द रॉवर टोर हिज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेयर. टोर मीन्स जोराने ओढणे, पुल्ड हार्ड, आणि कस्ट मीन्स कर्स्ड, अँड डिस्पेयर मीन्स द कम्प्लीट लॉस और ॲब्सेन्स ऑफ होप. आता सर राल्फ द रॉवरला भयानक पश्चाताप झाला. ही इज रिपेंटिंग ऑन हिज मिसडीड. त्याच्या दुष्कृत्यावर त्याला पश्चाताप झालेला आहे आणि तो स्वतःला शाप देतोय, म्हणजे स्वतःला दोष द्यायला लागलेला आहे, कारण त्यांनी केलेल्या दुष्कृत्याचं रूपांतर आता नैराश्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून बघा, आपण जसे एखाद्या पश्चाताप झाला की केस ओढतो, त्या पद्धतीने तो आता केस ओढायला लागलेला आहे. नेक्स्ट. द वेव्हज रश इन एव्हरी साइड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाइड. आता त्या बोटीच्या चारही बाजूने लाटामध्ये घुसायला लागल्या, म्हणजेच पाणी आत शिरायला लागलेलं आहे आणि ते जहाज जे आहे आता बुडायला लागलेले आहे. बेनीथ म्हणजेच ॲट अ लोअर लेवल. हिअर वी फाइंड द मेजर थीम ऑफ द पोएम, दॅट इज ॲज वी सो सो शॉल वी रीप. जैसी करनी वैसी भरणे. अँड नाउ लेट अस हेड फॉर द लास्ट स्टँजा ऑफ द पोएम. लुक हिअर. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear. Dreadful means horrible, म्हणजेच भयावह. रॉवरच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे, परंतु तरी देखील एक भयावह आवाज त्याला ऐकू येत आहे. A sound as if with the Inkscape bell, the devil below was ringing his knell. बघा, knell means the sound of bell rung solemnly after death or at a funeral announcement of death. म्हणजेच मृत्यूचा घंटानाद. इथे पाण्याच्या खालून इन्स्केप बेल सारखाच आवाज येत आहे, मात्र ते इन्स्केप बेलचा आवाज नाहीये, तर तो आवाज कसला आहे, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. रॉवर साठी एक सैतान निर्माण झालेला आहे आणि तो त्याच्या मृत्यूचा घंटानाद करत आहे. इट वॉज ॲक्च्युअली हिज डेथ नेल
that the devil himself was wringing beneath the water, reminding him of his approaching death due to his misdeeds done. राल्फसाठी निर्माण झालेला सैतान पाण्याखालून मृत्यूचा घंटानाद करून त्याला आठवण करून देत आहे की जे तू दुष्कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा भोगायची वेळ आता आलेली आहे आणि त्या शिक्षेतून तुझी सुटका नाही. So friends, in this way we have studied this beautiful ballad by Robert Southey. The moral of this poem is not to spoil others' good work. Instead of it, we have to perform virtuous activities in life. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझी देखील एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही देखील इथे एक छोटासा सत्कर्म करू शकतात. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर बिंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.